दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स लातूरच्या वतीनं मॅस्ट्रो 2022 या इव्हेंटचं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघता की विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं पोस्टर मेकिंग तर केलेलं आहे, परंतु त्याचं चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन पण केलेलं आहे। तर आपल्यासोबत या स्पर्धेतील काही स्पर्धक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की आपल्याला ही स्पर्धा ज्यावेळेस कॉलेजनं आयोजित केली त्या स्पर्धेतून आपल्याला काय शिकायला मिळालं। नमस्कार। आपल्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयानं एकदम सुंदर असं पोस्टर प्रेझेंटेशनचं कॉम्पिटिशन इथे आयोजित केली आहे। त्याचं नाव ठेवलं मॅस्ट्रो 2022। जे की आपले लॉकडाऊन होतं 2 वर्ष, आम्हाला काहीही करता आलं नाही। त्याच्यामुळे आता ऑफलाईन कॉलेज चालू झाल्यानंतर एकदम मोठा इव्हेंट किंवा एकदम मोठं कॉम्पिटिशन दयानंद कॉलेजने अरेंज केलेली आहे आणि त्याच्यामधून आम्हाला खूप शिकायला मिळालेलं आहे। नॉलेज तर गेन करता आलंच आहे आणि क्रिएटिव्हिटी आमची वाढली आहे। काही इनोव्हेटिव्ह करता येईल का, काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आमच्या बाहेर आल्यात किंवा काही क्रिएटिव्हिटी ज्या असतील आमच्या त्या बाहेर आल्यात आणि आमच्या आयडियाज बाहेर आल्यात। आम्हाला बरेच काही विषय पोस्टर प्रेझेंटेशनमधून मांडता आलेले आहेत। तसेच कॉलेजने पण आम्हाला विषय दिले होते, पण आम्ही पण काही क्रिएटिव्ह करायची आमची आयडिया बाहेर आलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं आहे। इथं खूप विद्यार्थ्यांनी जवळपास 100च्या वर टीम्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने इथं पोस्टर प्रेझेंटेशनचं कॉम्पिटिशन आहे। हे पोस्टर आपण स्वतः केलेलं आहे? यस। हा डेटा आपण कुठून घेतलेला आहे? ऑनलाईन घेतलाय, काही ऑब्झर्वेशननी घेतलाय आणि काही स्वतःच्या माहितीने घेतलाय। कोविड-19 पॅन्डेमिक हे आपल्याला माहिती होतच, तर त्याच्यानुसार आम्ही आमची आयडिया वापरून डेटा कलेक्ट केला। यातून आपल्याला काय नवीन शिकता आलं? त्याच्यामधून आमचं रिसर्च फॅक्टर वाढला की आम्ही रिसर्च करू शकलो एका पॉईंटवरती, मीडिया आणि एंटरटेनमेंटवरती माहिती काढू शकलो, बराच रिसर्च करू शकलो आणि बरंच इन्फॉर्मेशन मिळाली किंवा नॉलेज पण आम्हाला गेन करता आलं ह्या पॉईंटवर। हां, पोस्टर मेकिंग या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे, तर एक स्पर्धक म्हणून आपल्याला काय अनुभव आलेला आहे? सर, क्रिएटिव्ह करायला काहीतरी भेटलं आणि आम्ही ह्याच्यातून खूप सर्वे केला। स्टुडंट्सला प्रोफेसर्सला क्वेश्चन्स विचारून आम्ही हा पोस्टर बनवलेला आहे। सर, आमची क्रिएटिव्हिटी वाढली आहे आणि आम्ही म्हणजे जी कोरोनामुळे आमची थिंकिंग जरा स्टॉप झाली होती, ब्रेन काम करत नव्हतं। सध्या म्हणजे ब्रेनला थोडी चालना मिळाली आणि आम्ही प्रयत्न केलो सर। आम्ही काही लोकांपर्यंत जाऊन त्यांचा सर्वे करून त्यांना विचारून इन्व्हेस्टमेंट कुठं करतो काय नाही हे सगळं विचारून ह्याच्यावर माहिती लिहायचा प्रयत्न केला। अशा स्पर्धा होणं ही काळाची गरज आपल्याला असं वाटतं? हो सर, खूप गरज आहे सर। आता कोरोनामुळे सगळे घरात असल्यामुळे त्यांना काहीच करण्याची संधी भेटली नाही, पण कॉलेजने ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली की आम्ही काहीतरी पोस्टर वगैरे बनवावं आणि आम्ही सर्वे करून हा पोस्टर बनवलेला आहे। दयानंद महाविद्यालयात मेस्ट्रो या PPT पोस्टर प्रेझेंटेशन तयार केलं आहे। मी त्यामध्ये इंटरनॅशनल वॉर अँड शेअर मार्केट हे सब्जेक्ट घेतला होता। त्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये वॉर झालेला जगात परिणाम काय झाला आहे, तर पेट्रोल, खाद्यतेल, शेअर मार्केट यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। जसे की 60 रुपयाची किंमत हे 80 रुपयात आणि 80 रुपयाची किंमत हे 120 रुपयात झालेली आहे। तरी पेट्रोलची किंमत हे 70-80 असून आता ते 125 ते 120 या रुपयात कन्वर्ट झालेली आहे। जागतिक लेवलला जे युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये, त्याचा भारतावरती काय परिणाम झालेला आहे? जागतिक लेवलला जे युक्रेन आणि रशियाचे जे महायुद्ध चालू आहे त्यात भारतात खाद्यतेल, पुन्हा पेट्रोल, पुन्हा इन्व्हेस्टेड करणारे लोक जे आहेत ते कमी प्रमाणात होत चाललेले आहेत। आमच्या विषयाचे नाव डिजिटल बँकिंग आहे आणि हा प्रोजेक्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी मदत केली। तर आमच्या क्लासमधील असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी व आमच्या घरी असलेल्या बहीण भावांनी, घरातील सर्व सदस्यांनी हा प्रोजेक्ट करण्यासाठी मदत केली। असे सर्व कात्रणे, बँकेतील सर्व स्लिप्स म्हणा, हे अशा आयडियाज देण्यासाठी पुरेपूर अशी मदत आम्हाला शाळेतील कॉलेजमधील शिक्षकांनी केलेली आहे। आणि ही जी आयडिया आहे ती मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी मिळून हा पूर्ण प्रोजेक्ट केलेला आहे। ही करण्यासाठीची माहिती आम्ही थोडीफार इंटरनेटवरून आणि थोडीफार क्रिएटिव्हिटी ही आमची स्वतःच्या मनाची आहे।
खरं तर कॉलेजचा हा प्रोजेक्ट हा खूपच छानरित्या कॉलेजने घेतलेला आहे आणि याच्यामधून आम्हाला खूप अशी माहिती मिळालेली आहे. employment